नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेपूची भजी कशी बनवायची ते सांगणार आहे। पावसाळ्यातली दुसरी भजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यातल्या त्यात खूप पौष्टिक होणार आहे आणि घरातल्या आणखी एक पिठापासून एक महत्त्वपूर्ण घटक मी यामध्ये ॲड केलेला आहे, जेणेकरून या भजींची चव 3 पटीने वाढलेली आहे। मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शेपूची भजी बनवण्यासाठी एक जुडी शेपू घेतलेला आहे। शेपू बारीक चिरून घ्यायचा आहे। 1 वाटी पालक घेतलेला आहे। त्यानंतर अद्रक, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि एक छोटा असा कांदा घेतलेला आहे बारीक स्लाइसेस करून। आता पीठ महत्त्वपूर्ण आहे का, पिठामध्ये 1 वाटी भरून बेसन घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून मी ढोकळ्याचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। ढोकळ्याच्या प्रीमिक्समध्ये उडदाची डाळ, त्यानंतर चणा डाळ आणि आपलं तांदळाचं पीठ असतं, त्यानंतर सायट्रिक ॲसिड असतं आणि सोडा असतो। त्यामुळे ही भजी अतिशय पौष्टिक होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पिठामध्ये 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा छान असा हातावर क्रश करायचा आहे। त्यानंतर अद्रक, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट ॲड करायची आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। धुतलेला पालक ॲड करायचा आहे। त्यानंतर धुतलेला शेपू ॲड करायचा आहे। आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत। तत्पूर्वी आपल्याला काही मसाले यामध्ये ॲड करायचे आहे। तर यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद घ्यायचा आहे। आता गरजेनुसार पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित असं मळल्या गेलेलं आहे। एक महत्त्वपूर्ण टिप, आपण येथे हे पीठ 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवू शकतो, कारण की यामध्ये आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स ॲड केलेलं आहे आणि जितके वेळ तुम्ही हे पीठ बाजूला ठेवणार तेवढे कुरकुरीत हे भजे होतात। त्याच्यामुळे 5 ते 10 मिनिटं तुम्ही साईडला ठेवू शकता, तेल गरम होईपर्यंत। तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं आहे। आता यामध्ये लहान मोठ्या आकाराचे, तुम्हाला ज्या आकारामध्ये भजी सोडायची असेल त्या आकारामध्ये तुम्ही सोडू शकतात। तर मी इथे थोडे मोठ्या साईजची भजी सोडलेली आहे तेलामध्ये। आता दुसऱ्या साईडने याला पलटी करून घ्यायची आहे। एक महत्त्वपूर्ण टिप, सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं आहे, नंतर टेम्परेचर स्लो करायचं आहे आणि मीडियम गॅसवर तुम्हाला छान असं कुरकुरीत होईपर्यंत ही भजी दोन्ही साईडने तळून घ्यायची आहे। याने होतं असं की भजी छान अशी कुरकुरीत होतात, आतपर्यंत मस्त अशी भजी तळल्या जाते। त्याच्यामुळे सुरुवातीला हाय ठेवायचं आणि नंतर तुम्ही टेम्परेचर कमी करायचं आणि तर दोन्ही साईडनी छान अशी भजी व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे। आता एका प्लेटमध्ये ही भजी काढून घेऊया। तर एक बॅच आपली रेडी झालेली आहे। याच पद्धतीने मी संपूर्ण बॅच रेडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय पौष्टिक भजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ही शेपूची भजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।